नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VMA यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण. तर सर्वांना माहिती आहे की आता बंगालमध्ये काय घडतंय. तर बंगालमध्ये हिंदू मार खातोय आणि हिंदूंचं पलायन होतंय आणि ह्याला कारणीभूत आहेत बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. कारण हिंदू असून हिंदू तिथे मार खातोय आणि ममता बॅनर्जी शंडासारखं तिथे गप्प राहिलेत. तर ममता बॅनर्जी तुम्हाला माहित असतील तर कोण आहेत, तर त्या तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आहेत. तर नक्की विषय काय, बंगालमध्ये घडतंय काय आणि नेमकं सुरुवात कुठून झाली आणि त्याचं नेमकं कारण काय, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी विनीत मोरे, मराठी यूट्यूब कंटेंट क्रिएटर. तर सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी वक्फ बोर्ड कायदा पास झाला. म्हणजेच मुस्लिमांच्या ज्या जमिनी आहेत, ज्याची कागदामध्ये नोंद नाही आहेत, ते असं बोलतात की ह्या ज्या जमिनी आहेत ह्या आमच्या अल्लाच्या आहेत, आमच्या देवतेच्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर हा आम्ही मशिदी, मदरसा, दर्गा ह्यासाठी करणार आहोत. पण मुळात जर बघायला गेलं तर ह्या जमिनींचा वापर मुस्लिम समाजाच्या हितासाठी देखील केला जात नाहीये आणि तो केला जात नाही हे खूप वर्षानुवर्ष चालत होतं. कारण हा वक्फ बोर्ड कायदा आणण्यामागे ज्यांचा सर्वात मोठा हात होता त्यांचं नाव म्हणजे चाचा नेहरू, ज्यांना आपण सगळे पंडित जवाहरलाल नेहरू असं बोलतो. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे काँग्रेसच्या कारकिर्दीत हा कायदा आला. तेव्हापासून अजूनपर्यंत हा कायदा होता. या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा झाल्या नाहीत. भरपूरशे लोक जे सुशिक्षित आहेत, जे स्वतःला शिकलेले समजतात, ते सांगतात की प्रत्येक धर्मामध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत. धर्माने आपल्या ज्या जुन्या चालीरीती असतील त्या बदलल्या पाहिजेत. हिंदू धर्माने त्या चालीरीती नेहमीप्रमाणे बदललेल्या आहेत. सतीची प्रथा बंद केलेली आहे. विवाह जो असायचा, पुनर्विवाह म्हणजे जी विधवा महिला असेल तिचा पुनर्विवाह करण्याचा जो कायदा आहे तो देखील अंमलात आणला गेला. पण वक्फ बोर्ड कायदा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे सुधारणा झाल्या नव्हत्या. जेव्हा हा कायदा पास झाला, यातल्या तरतुदी पास झाल्या, राष्ट्रपतींकडून याच्यावर सही झाली, तेव्हा सगळीकडे त्याचा विरोध व्हायला सुरुवात झाली. उबाटाकडून देखील, महाराष्ट्रात उबाटाकडून देखील वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोधाला सपोर्ट करण्यात आला. म्हणजे तुम्ही जर बघितलं की 183 मतं ही वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ होती, तर 123 मतं ही जी आघाडी आहे, महाविकास आघाडी, त्यांनी विरोधात मतं टाकली होती. म्हणजे तुम्ही विचार करा, हिंदू असून देखील वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला यांची संमती नव्हती. असंच काहीसं बंगालमध्ये झालं. बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायदा आम्ही पास होऊन देणार नाही असं ममता बानो म्हणजेच ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. आणि ममता बॅनर्जींच्या ह्या स्टेटमेंटमुळे मुस्लिम समाजाला चेव सुटला आणि त्या समाजाने हिंदूंवर अत्याचार किंवा मारझोड करायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली, जाळपोळ करायला सुरुवात केली. असं बंगालमध्ये खूप वर्ष चालू आहे आणि ह्याचं पहिल्यापासून जे कारण आहे ते ममता बॅनर्जीच आहेत. आता असं बोललं जातंय, जर हे थांबवायचं असेल, हिंदूंवर अत्याचार जर थांबवायचे असतील, तर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट येणं गरजेचं आहे. कारण जर राष्ट्रपती राजवट आली तरच हे थांबू शकतं. कारण बंगालमध्ये तुम्ही जर बघितलं तर ममता बॅनर्जी जे ठरवतात तेच होतं. सरकार कोणी असू दे. मला सरकारला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की केंद्रात तुमचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे असं आपण बोलतो, पण हिंदुत्ववादी सरकार असून बंगालमध्ये हिंदू मार खातोय. यासाठी काही उपाययोजना होणार आहेत का? गृहमंत्री अमित शहा ह्याच्यावर काही करणार आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी
ह्याबद्दल काही पावलं उचलणार आहेत का, एवढाच मला प्रश्न विचारायचा आहे. कारण हिंदू समाज हा बंगालमधला मार खातोय आणि आपण मुकाट्याने बघतोय. तुम्ही जर बघितलं की जेव्हा जेव्हा हे संख्येचं गणित असतं, कोणताही धर्म असू दे, जर त्या एखाद्या धर्माची संख्या जास्त असेल तर त्या धर्मातील लोक कमी पर्सेंटेज टक्के असणाऱ्या धर्मातले लोकांवर अत्याचार करायला सुरुवात करतो. म्हणजे स्वतः आपण तिथे बादशाह आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि असंच काहीसं बंगालमध्ये घडते. बंगालमध्ये अत्याचार सुरू आहेत आणि याच्यासाठी कोणत्याही अजून ठोस उपाययोजना झालेल्या नाही आहेत. आणि ममता म्हणजेच ममता बॅनर्जी त्यांना मनाला येईल तसं करतायत, त्यांना जसं करायचंय तसं करतायत, पण तिथे हिंदू मार खातोय. तर का? वक्फ कायदा आल्यामुळे कित्येक मुस्लिमांच्या अनधिकृत जमिनी ह्या सरकारच्या ताब्यात येणार आहेत आणि सरकारच्या ताब्यात आल्यावर त्याच्यावर सुधारणा होऊन त्या जमिनीचा जो खरा मालक असेल, भले तो हिंदू असू दे मुसलमान असू दे, त्या जमिनी त्याच्याकडे जाणार आहेत. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर वक्फ बोर्डचा कायदा इथे चालणार नाहीयेत. कारण नवीन कायदा आहे वक्फ बोर्ड सुधारणा कायदा, आणि या सुधारणा कायद्याअंतर्गत जर तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध असतील तरच तुम्ही त्या जमिनीवर दावा करू शकता. आणि वक्फ बोर्डची मनमानी ह्या कायद्यामुळे थांबली आहे आणि ह्याचाच पोटशूळ काँग्रेसला, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना झालेले आहेत. कारण त्यांच्या सुद्धा जमिनी, अनधिकृत जमिनी या वक्फ बोर्डाच्या नावाखाली असतील, म्हणून हे सगळं चालू आहे. तुम्ही जर बघितलं नाशिकमध्ये देखील दंगल झालेली आहे. हे महाराष्ट्रात घडते. महाराष्ट्रात देखील हिंदुत्ववादी सरकार आहे, पण तरी सुद्धा ढिम्म असं कारभार चालू आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला हिंदू मार खातोय आणि शासन मुकाट्याने गप्प बसतंय आणि आपल्या फक्त बोल बच्चन करते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे. पण तरी सुद्धा जर हिंदुत्ववादी सरकार आहे तर हिंदू मार का खातोय, एवढंच मला विचारायचं आहे. आणि हे अत्याचार बंगालमध्ये जे घडतंय ते अत्याचार देखील थांबणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर बंगालमधला हिंदू आज मार खातोय तर उद्या दुसऱ्या राज्यावर वेळ येऊ शकते. कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांवर देखील ही वेळ येऊ शकते. मग त्याची वाट बघणार आहेत का, एवढंच मला सांगायचं. आणि सरकारला आठवण करून द्यायची आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करावी आणि बंगालमधील हिंदूंना वाचवावं. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. तर असेच नवनीतींच्या मुलाखती, नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल. त्याला जस्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.